मीनत पाटीलने काल कमिटमेंट दिलेली तुम्हाला पूर्ण धमाल करणार आहे, त्यावेळी करून दाखवले आज. लताबाईच्या गावाला लयच मस्त राहायचं. तुझं काय विषय? काही नाही, मला मजा आलेली आहे, पण माझ्या नवऱ्याला कंटाळा गुड मॉर्निंग. एक ग्लास. आज आपला दुसरा दिवस आणि आता आपण साऊथ गोवाला चाललेलो आहे. आम्ही आता डायरेक्ट रेडी वगैरे होऊन नाश्ता वगैरे केलाय आणि आता आमची बस येणार आहे. दीदी मला वाटतं सिद्धी बघ हाय कर ना, हाय करा ब्लॉग. आता लक्षात काय काय करणार आहेत आपण? तर आता ब्लॉग कंटिन्यू करू आणि तुम्हाला पुढे पुढे दाखवू आम्ही कुठे जाणार आहे. यू आर मोठे आम्हाला प्रवचन देत होता. फायनली आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आणि आपण आता कुठच्या स्पॉटवर, मीरामार स्पॉटवर आलोय आणि डॉल्फिन राईड साठी आलोय. आणि आरू काहीतरी बोलते. बोल आरू, बोल बोलतोय. सध्या थोडा आम्ही स्पॉटवर आधी पोहोचतो पटापट. मला असं बोलायचं आहे की पुढे अननस आणि मँगो लागलेले आहेत. येताना खातो आम्ही, आता नाही खाऊ शकत. आता आम्हाला खूप घाई आहे पुढे जायची. सुधी बोल. हॅलो. एवढंच येते का? हाय गाईज. दीदी बोल. माझी दीदी तर आज एकदम हिरोईन झाली आणि ही पोरी तिला शोभत नाही. काय करते भाऊ? बोला काहीतरी. हाय. तुझ्या पुढे बोला ना काहीतरी. गाईज दाखवते पूर्ण पाय. सुरुवात सुद्धा झालेली आहे नक्षत्राची, तर कुठेतरी कोसळणारच आहे. पब्लिक बघू शकतात तुम्ही, अशी खूप कमी आहे, खूप कमी पब्लिक आमच्या बरोबर. एवढं मतलबी हो जा जरा मतलबी. बाहेरचा व्ह्यू बोल काहीतरी. कसं वाटतंय तुला? मला एकदम भारी वाटतंय.
बोटिंगची पूर्ण राईड झाली आम्ही सगळं बघितलंय आणि आता आम्ही उतरणार सेकंड लोकेशनवर जाणार आहे. थांब सांगितलं काय वाटलं मग ते बोल ना. आम्ही आमच्या भाऊंना करायला शिकवतोय आमच्या दिदी की त्यांनी करायला पाहिजे पण छोट्या बहिणी हे काम करायला लागले. भाऊ कसं वाटलं? मला तर खूप छान वाटतंय. मस्त वाटलं मस्त. अजून पुढे बोला ना. सांगतो पुढे पुरा डान्स केला मी पूर्ण ब्लॉग मध्ये कंटिन्यू करेन. तो पुरा टाकेन मी ह्याच्यावर. विनोद पाटीलने हा ब्लॉग गाजवलेला आहे. हा ही ट्रिप गाजवली. विनोद पाटीलने काल कमिटमेंट दिलेली तुम्हाला पूर्ण धमाल करणार आहे त्यावेळी करून दाखवले. आज सेकंड लोकेशनवर पोहोचलोय आम्ही आणि आता डोनापोलावर आलोय. आतमध्ये जायचंय का 50 रुपये? हो मस्तपैकी फोटोज काढू व्हिडिओ वगैरे करू. आतमध्ये जायचं 50 रुपये पर पर्सन. दाखवते तुम्हाला कसं आहे डोनापोला. भुला दो सारे घर मार के सूरज डूबा है यारों तो घुट नशे के मारो दम तुम भुला दो सारे संसार के. यारों तो घुट नशे के मारो रस्ते भुला दो सारे घर मार के सूरज डूबा है यारों तो घुट नशे के मारो. पूर्ण आलोय वरती. भारी वाटतंय एकदम. डॉल्फिन बघितली. हा काय काय बघितले अरू? डॉल्फिन बघितले. अजून पहली पर जिंदगी का के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए गुलाबी गुलाबी. पोचलो आहे आता थर्ड लोकेशनवर बालाजी टेम्पलमध्ये. बघू शकतात किती सुंदर असा व्ह्यू असणार आहे. वाटला नव्हता का म्हणजे गोवामध्ये पण टेम्पल असतील. भारीच वाटत होता आणि एकदम शांत म्हणजे बघण्यासारखा. परत आलो आपण थर्ड डेस्टिनेशनवर आणि जेवायला चाललोय आम्ही. मंगेशी टेम्पलवर जायचं आपल्याला आणि चालत चालत आपण चाललोय जेवायला. सिद्धी हे दीदी बघू बघ इकडे चपाती येईल खाली. घरातच ही लोक बनवतात. पहिला बाहेर होतं आता कपडे दुकान लागले ना पहिलं. भाऊ दिसत नाही भाऊचं कोण दिसत. भाऊ काय बोलायचं असतील मनोगत असतील तर आत्ताच व्यक्त करा. मला बोलायला तिचा काय अभी मजा आएगा ना भिड़. आता आपण तो वाला तिकडे जाऊ. क्या हुआ?
भूख लगी है। भूख लगी भूख कर। अभी एनर्जी खत्म हो गई है। नाश्ता केला तिथे ते पण सांगा आपल्याला जेवण करायसाठी सांगूच घेते। काय टाइम भाऊ आमची दीदी गोरी दिसते। क्या देख रहे हो? काळे दिसते। एक चेअर काढून यांच्या इथे सुंदर असं घरगुती जेवण मिळतो, त्यासाठी आम्ही आलो होतो। आता आपण चाललोय मंगेशी टेम्पलला। माझा पर्स पर्स तुमच्या छान आहे समोर टेम्पल बघू शकता, एकदम भारी आहे मंदिर बघू शकता। काय काढायचंय आरू? आरू काय काढायचंय? आरू हे बघ ना मॉम MOM मॉम डॅड आणि इथे क्वीन आणि हे मावशी असेल तो काढा। ए मावशी असेल तो काढा। मावशी दीदी मोबाईल तिचा अर्धा जीव कलर होणार याला? कलर नाही होत मावशी मला असेल तो काढा। 5 मिनिट वाढव द्या, त्याची नको करा। आरू कसं वाटतंय? मॉम काय जबरदस्ती तिला काढायचं मावशी कोणा तिला जो काढायचा तो काढू दे ना, तू काय जबरदस्ती ही अशी जबरदस्ती करतात। काढलं तर मावशीच असेल। कुठला पाहिजे तो घे, कुठला पाहिजे नंतर बोलू नको मला मोरपंख वाला पाहिजे होता, पहिलाच सांगते। मोरपंख पाहिजे तर मोरपंख। मॉमडॅडचं काढलं तर मावशीवाला पण काढायचा। मावशी असेल तो पण द्या मग। तिला या हातावर काढायचं, या हातावर काढा। असं पण चालतो, पण ते कसं तिला दिसलं पाहिजे ना। ए मग असं नाही का दिसणार, उलट आहे ग। अगं हात नको लावू, ते सॅड झालंय ना। 50 नाही ना, घ्या 50। नाही छाप। हा हे बघा नीट बोल सिद्धी काय बोलली? लतुबाईच्या गावाला लयच मस्त राहायचं। लता मंगेशकरला लतूबाई बोलते, मैत्रीण आहे तुझी। हा ऍक्शन सगळ्या व्लॉग मध्ये टाकत जाईल। हा आहे श्री मंगेश टेम्पल, म्हणजेच शंकराचे मंदिर आहे हा, आणि इतकं आतमध्ये पण सुंदर आहे, एकदम भारी आहे मंदिर। चाललोय आता मध्ये बघू पुढे पुढे। ते चप्पला काढायचं आणि आजी लावला बघ फोन बरं, तिकडं लावलाय चार्जिंगला मॅडमने। एक जण फोन विसरतो, एक जण पर्स विसरतो, यांच्या मागं आमचा टाइमपास होतो। हिला घेऊन जा। 4th ना, फोर्थ वाले ना, 4th लोकेशन वर पोहोचलोय आणि एशियाचा 2nd लार्जेस्ट चर्च आहे हा। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, असं पूर्ण एकदम भारी व्ह्यू असणार आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण दिवसभर फिरून फिरून आज हालत खराब झालेली आहे बघ, आणि सिद्धीचे आमच्या काय फोटो संपत नाही, आणि माझ्या एक पण चांगलं नाही। कौन है ये लोग, कहां से आते हैं? सगळ्यात मोठा खोटा। दीदी तू यायचा का हकीकत सांग आता, तिची हकीकत। फोटो काढले आणि जेव्हा आम्ही फोटो काढायला सांगतो हिला तर ही कंटाळते, नाही तर काहीतरी कारण देऊन निघून जाते भांडून। आणि चालते कशी एकदम वन्स मोर, हिची चाल दाखव।
आमच्या इथले 2 ऑसम कपल दाखवते तुम्हाला. आमच्या लव्ह बर्ड्स. त्यांना कसं वाटतं सांगितलं आता. मसाज करते माझी पोर. दीदी तुझं काय विषय आहे? काही नाही, मला मजा आलेली आहे पण माझ्या नवऱ्याला कंटाळा आलेला. एक लास्ट पॉइंट राहिलाय बघायचा, तो बघू आणि आम्ही आता डायरेक्ट रूमवर जाणार आहे. लास्ट पॉइंट बघून आणि आजचा व्लॉग शेवटचा. ही डेस्टिनेशन पण कॅथेड्रल चर्चच्या बाजूलाच होती, म्हणजेच एशियाचा सेकंड लार्जेस्ट चर्च आहे त्याच्या बाजूलाच आहे. पण इथे 500 वर्षीय जुनी डेड बॉडी आहे ती, म्हणजे एक साईडून सडले आणि एक साईडून अजूनपर्यंत, म्हणजे आपल्या इंडियामध्ये अजून अशा गोष्टी आहेत आपण बघितले पण नाही. तरी पण जिथे लिहिलेलं असते फोटो व्हिडिओ काढायचे नाही तिथेच लोक जाऊन फोटो व्हिडिओ काढतात. आणि ती घाणसवय आमच्या घरातल्या ना 1 नंबरवरच आहे. असताना तर घेऊया चॉकलेटवाला सिद्धी. कॅरमेलवाला पण असेल तरी चालेल मला. अंकु देते थांब जरासे सर. कॅथेड्रल चर्चच्या इथून आम्ही सर्व बघितलं आणि डायरेक्ट 5th पॉईंटला आम्हाला जायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही रील्स वगैरे बनवायला लागलो. आणि शिकवत मी होती आणि कोरिओग्राफर एवढा आमचा डेंजर होता ना, विनोद पाटील. थांब व्हिडिओ दाखवते.